सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत 2024 मध्ये झालेल्या शिक्षक मान्यतेतील गैरप्रकाराची एसआयटी चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा उपोषणास बसणार युवती सेना अध्यक्षा कुमारी प्रियांका परांडे यांचा इशारा। जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेत अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार आणि शासनाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये तत्कालीन प्रभारी शिक्षण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केवळ एका दिवसात 33 शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिली। ही प्रक्रिया संशयास्पद असून नियमांना बगल देऊन करण्यात आली। शासन निर्णयानुसार कोणतीही शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणं अनिवार्य असताना 15/6/2017 ची पूर्वलक्षी प्रभावाची खोटी नियुक्तीपत्र दाखवून तब्बल 7 वर्षांनंतर या मान्यता देण्यात आल्या। सदर मान्यता देताना जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक पदभरती परवानगी आणि बिंदू नामावली यांची कोणतीही खातरजमा केलेली नाही। हा प्रकार केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि शासनाची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आला। या प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमून त्रुटी काढण्यात आल्या होत्या, मात्र 1 वर्ष 11 महिने उलटून अद्याप दोषींवर कोणतीही ठोस कारवाई नाही। यामध्ये भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे। चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा 23 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा युवती सेना अध्यक्षा कुमारी प्रियांका परांडे यांनी निवेदनाद्वारे दिला। याबाबत बोलताना त्या म्हणाल्यात की जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत फेब्रुवारी 2024 रोजी प्रभारी शिक्षणाधिकारी सौ स्मिता पाटील मॅडम यांनी 4 दिवस प्रभारी चार्ज असताना तब्बल एका दिवसामध्ये 33 शिक्षकांना मान्यता देण्याचं, माध्यमिक शिक्षकांना मान्यता देण्याचा जो उपक्रम केलेला आहे, तो उपक्रम पूर्णपणे भ्रष्टाचाराशी संलग्न असलेला आज उघड झालेला असून गेले 1 वर्ष 10 ते 11 महिने पलटून देखील आतापर्यंत त्या प्रकरणावरती प्रशासकीय लेवलला काहीच हालचाली होताना आज दिसत नाहीयेत। पाठीमागील जुलै 2025 पासून मी हा लढा देत असून पुण्याचे मुख्य आयुक्त असतील, त्याच पद्धतीने माध्यमिकचे उपायुक्त असतील, तसेच शिक्षण मंत्री आमचे शिवसेनेचे दादाजी भुसे साहेब यांच्याकडे देखील जाऊन मी या पद्धतीने कारवाई होण्याबाबत मी चर्चा केलेली होती। तसेच साहेबांनी देखील चौकशीचे आदेश दिलेले होते। हे माझ्याकडे पत्र आहे, याच्यावरून त्यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा असे प्रधान सचिवांना देखील शिक्षण प्रधान सचिवांना देखील आदेश दिलेले होते। परंतु स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांचे आदेश सुद्धा इथे पायदळी तुडवलेले आज दिसत आहेत। सोलापूर माध्यमिक शिक्षण अधिकारी तसेच संचालक यांच्याकडे अहवाल सादर करण्यासाठी वेळ नसावा किंवा मॅडमचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी मॅडमला पाठीशी घातलेला आज आपल्याला इथे पाहावयास मिळतं। तर वारंवार तक्रारी करून जिल्हाधिकारी साहेबांकडे देखील मी एसआयटी चौकशी लावावी या संदर्भामध्ये मागील 3-4 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे, परंतु अद्याप त्याच्यावरती कुठेच हालचाली होताना आज दिसत नाहीयेत। तर येणाऱ्या 26 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे मी आमरण उपोषणासाठी मी बसत आहे आणि माझा हा लढा सुरू आहे। जय महाराष्ट्र।